काल आपण कन्सेंटबद्दल बोललो. कन्सेंट फक्त नो नसते, तर ती हो सुद्धा असते. 18 वर्षे वयापेक्षा सर्व मोठ्या असणाऱ्या लोकांना, ॲडल्ट्सला सगळ्यांना हो म्हणण्याचा अधिकार आहे आणि तो आनंदाने आपण घेतला पाहिजे हो म्हणण्याचा अधिकार. तर आता व्हॅलेंटाईन वीक येतोय, तर तुम्ही जर समजा हो म्हणण्याचं ठरवलं असेल आणि त्या निमित्ताने काही फिजिकल इंटिमसीसुद्धा प्लॅन होत असेल, तर काही खबरदारी घेतली पाहिजे. 2 प्रकारची खबरदारी, भावनिक आणि शारीरिक. आता भावनिक खबरदारी कुठली? तर तुम्ही जे काही हो किंवा नाही म्हणत आहात, तो निर्णय पूर्ण तुमचा आहे ना? की काही प्रेशरखाली येऊन तुम्ही हो म्हणताय किंवा काही चुकीच्या समजुतींमुळे तुम्ही नाही म्हणताय. तर जो काही निर्णय घ्याल, तो व्यवस्थित माहिती घेऊन, आपल्या पार्टनरशी बोलून, मित्र-मैत्रिणींशी चर्चा करून तो निर्णय तुम्ही घेऊ शकता, पहिली गोष्ट. दुसरी गोष्ट याच्यामध्ये आपलं जे काही नातं आहे, त्याच्यामध्ये आपलं भावनिक आरोग्य किंवा मेंटल हेल्थ हे चांगलं राहतंय ना, त्याच्या आपल्या हो नाहीचा त्याच्यावर वाईट परिणाम होत नाहीये ना, हे तपासलं पाहिजे, की भावनिक आरोग्य हे महत्त्वाचं आहे. मग ते कुठल्याही प्रकारचं नातं असेल. तर ही झाली भावनिक खबरदारी. शारीरिक खबरदारी महत्त्वाची आहे आणि की जर तुम्ही इंटिमेट होणार असाल एकमेकांसोबत, तिथे तुमचे लैंगिक अवयव जवळ येणार असतील, तर तुम्ही कुठल्याही जेंडरचे असा, म्हणजे सर्व लिंगासाठी ही खबरदारी गरजेची आहे, की बॅरियर कॉन्ट्रासेप्टिव्ह म्हणजेच कॉन्डोम हे वापरलं पाहिजे. आता बॅरियर म्हणजे काय तर पडदा असं म्हणू शकतो, की जेव्हा 2 लैंगिक अवयव जवळ येतात, तेव्हा एकमेकांचे जंतू पसरू नयेत, तर त्यासाठी मध्ये पडदा असणे आणि तेच कंडोम. तर आता कंडोमबद्दलही खूप मिथक प्रसिद्ध आहे, की कंडोम वापरल्याने आनंद कमी होतो, प्लेजर कमी होतो. तर ते एकदम चुकीचं आहे. खूप पातळ कंडोम येतात आणि त्याच्यामुळे तुमचा आनंद बिलकुल कमी होत नाही. तुम्ही ते सेम एन्जॉय करू शकता. तर पहिलं ते डोक्यातून काढा आणि जेव्हा उलट तुम्ही कंडोम वापरता, तेव्हा तुम्ही निर्धास्तपणे पूर्ण गोष्टी करू शकता. ते टेन्शन राहत नाही डोक्यामध्ये. तर त्याच्यामुळे उलट आनंद वाढतो कंडोममुळे. कंडोमचे 2 फायदे आहेत. एक तर जसं बोललं तसं जंतुसंसर्ग होऊ नये. म्हणजे जे सेक्शुअली ट्रान्समिटेड इन्फेक्शन्स किंवा जे आजार आहेत, तर ते पसरू नयेत. तर त्यासाठी कंडोम महत्त्वाचं आहे आणि मग ते विरुद्ध लिंगी सेक्समध्ये आणि समलिंगिक सेक्समध्ये सगळ्यांमध्येच ते आहे. दुसरी गोष्ट जर तुम्ही मुलगी असाल आणि तुम्ही पुरुषासोबत सेक्स करत असाल, तर प्रेग्नन्सीचे चान्सेस असतात. तर ती प्रेग्नन्सी होऊ नये त्यासाठी कंडोम महत्त्वाचा आहे. आणि जर समजा सेक्स करताना जर कंडोम ब्रेक झालं, म्हणजे बऱ्याचदा तुटू शकतं, बऱ्याचदा नाही. जर तुम्ही चुकीच्या पद्धतीने वापरलं तर ते तुटू शकतं. असं काही झालं तर इमर्जन्सी कॉन्ट्रासेप्शन वापरावं लागतं. म्हणजे इमर्जन्सीमध्ये एक पिल येते, त्याला आय पिल असं म्हणतात. ती मेडिकलमध्ये सहज उपलब्ध होते. तर ती आय पिल तुम्ही 24 तास ते 36 तासाच्या आत घेतली पाहिजे किंवा तुम्ही इमर्जन्सीमध्ये कॉपर टी पण बसवू शकता. तर ही खबरदारी बाळगली पाहिजे, की जर आपण फिजिकली इंटिमेट होणार असू तर. आणि ओरल सेक्समध्ये सुद्धा कंडोम वापरणं गरजेचं आहे. म्हणजे असं काही नाही, की फक्त इंटरकोर्समध्येच वापरायचा. ओरल सेक्समध्ये पण तो गरजेचा आहे. आणि तुम्ही पुरुष असाल आणि तुम्ही मुलीला, तुमच्या स्त्री पार्टनरला ओरल सेक्स देणार असाल, तर कंडोम जे आहे तेच कात्रीने कट करून ते पडद्यासारखं तुम्ही स्त्रीच्या लैंगिक अवयवावर अंथरू शकता आणि तसं तुम्ही प्रोटेक्शन करू शकता. तर ह्या काही गोष्टी आहेत. आणि हो, तुम्ही जर मुलगी असाल, तुम्ही तुमच्या बॉयफ्रेंडला भेटायला जाणार असाल, मे बी गावाला जाणार असाल किंवा त्याच्या खोलीत जाणार असाल, तर तुम्ही तुमच्या पर्समध्ये कंडोम कॅरी करा. बऱ्याचदा असं होतं, की समोरचा पार्टनर पण बेजबाबदार असतो. आपण पण ती काळजी घेत नाही. आपल्याला वाटतं, मी तर मुलगी आहे, मी कशा अशा गोष्टी करायच्या. पण आपली काळजी घेणं हे आपलं कर्तव्य आहे. त्याच्यामुळे तुम्ही कुठल्याही जेंडरचे असाल, कंडोम सोबत कॅरी करा. आणि ह्या व्हॅलेंटाईन डेला आपण हे शिकूया, की आपण जबाबदार असलं पाहिजे. आपल्या ॲक्शनसाठी आपण अकाउंटेबल असलं पाहिजे. हॅपी व्हॅलेंटाईन वीक. आणि हो, काहीही प्रश्न असतील मला मेसेज करा.